दरम्यान खासदार संजय राऊत यांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून टीका केली आहे। अमित शहा महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी इथे येतात असं राऊत म्हणाले। तर उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका केल्यानं एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केला होता, त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं। शहांवर टीका केल्यानं शिंदेंना धडपडण्याची किंवा उत्तर देण्याची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले। जमाल गोटा ते नक्की कोणाला देत आहेत? एक दिवस हा जमाल गोटा एकनाथ शिंदेनाही मिळणार आहे। मी जे म्हणतोय की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय, मी तुम्हाला वारंवार जे सांगतोय हे शिंदेनाही माहिती आहे की महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय आणि तो शिंदेंचाच पक्षातला असणार। त्या जमाल गोट्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका। तुम्हाला ईडीचा जमाल गोटा अमित शहाने दिला म्हणून तुम्ही पक्षातनं फुटलात। दरम्यान संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या वक्तव्याचा गुलाबराव पाटलांनी चांगला समाचार घेतलाय। संजय राऊत जमाल गोट्याचे दुकानदार आहेत का असा सवाल गुलाबराव पाटलांनी केला आणि राऊतांना टोला लगावलाय। संजय राऊतांनी म्हटले की एकनाथ शिंदेंना अमित शहाने जमाल गोटा दिला, त्याच्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले। आता पुढच्या काळात पण ते जमाल गोटा देणार आहे, तिसरे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले जातील असं संजय राऊत का दुकानदार आहे का जमाल गोटे का? पाहूयात पुढची बातमी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज रांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यारूप असलेला आहे। पुन्हा एकदा त्यांनी उपोषण सुरू केलंय। अंतरवाली सराटीमध्ये मनोज रांगे 7व्यांदा उपोषणाला बसलेत। जुन्याच मागण्यांसह नव्यानं उपोषण सुरू करण्यात आल्याचं जरांगे म्हणतायत। दरम्यान मराठ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी गद्दारी करू नये आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणीही जरांगे पाटलांनी केली। तर शिंदे समितीला तातडीनं मुदतवाढ द्या आणि सगळे सोयरेची अंमलबजावणी करा असंही जरांगे पाटील म्हणतायत। दुसरीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। तर आजपासून आमचं उपोषण हे संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठीही आहे असंही मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्याचा प्रयत्न, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी.आर काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं। आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेचच्या लगेच तातडीनं करायची। किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी। आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभरात पसरणार आहे।